तिकडे, कारण तिथे मंडप उभारण्यात सगळ्या गोष्टी करायच्या. मग आम्ही येण्याच्या आधी मंडप उभारला गेलाय का, तिथली व्यवस्था नीट झाली का, हे आमच्या 3 दिवस आधी पैठणला येऊन ते बघायचे आणि ती सगळी व्यवस्था ते लावायची. त्यामुळे त्यांचा सगळाच परिवार, अमोल दादा आहेत, मुलगी आहे, राजा मामा आहे, ही सगळी मंडळी खूप प्रेमाने करतात. सगळ्यांच्या चरणांनी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यांनी त्याबरोबर 3 दिवस आपल्याला अन्नदानाची सेवा देणारे वेगवेगळे परिवार आहेत. त्यामध्ये सारशी परिवाराची तर 1 दिवस अन्नदान सेवा झाली, आमच्या राजमामांची 1 दिवस झाली, बाळापुरीकर 1 दिवस सेवा केलेली. या सगळ्यांचे अन्नदात्यांची अनेकांनी काही आपल्या आर्थिक सुविधा सेवा समर्पित केली आहे. त्यांच्या पण चरणांनी कृतज्ञता व्यक्त करतो. कोणाचा उल्लेख जर केला असेल, या जागेची व्यवस्था करण्यासाठी मंडळी, भांडेकुंडे देणाऱ्यांची मंडळी आहे, आचार्य आहे, महाराज आहेत, त्यांनी 3 दिवस खूप चांगला सहकार आपल्या सगळ्यांकडून होऊ घातला. आज दाळपाटीचा हा सुंदर वेद आपल्या सगळ्यांसाठी आहे. राजर्षी परिवाराकडून आपल्याला हा प्रसाद मिळाला आहे. त्यामुळे पैठणमधून मिळणारा प्रसाद म्हणजे नाथ महाराजांचा प्रसाद, साक्षात नारायणाचा प्रसाद आपल्याला इथे प्राप्त होणार आहे. त्या सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो. चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माझ्या अंतःकरणातली इतकीच भावना आहे की ज्यांचा नामोल्लेख मी केलाय ते तर आमच्या जवळचे आहेतच, पण ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल ते माझ्या मनाच्या जवळचे आहेत. जवळच गोष्टी लवकर दिसत नसते ना माणसाला, म्हणून त्यांचा उल्लेख चुकून जर माझ्याकडून राहिला असेल क्षमा मागतो. आमचे साठेगावकर मंडळी समोर आहेत, त्या एक दरवर्षी खूप प्रेमाने अष्टमीला इथे येतात आणि सेवा देतात. या सगळ्यांच्या चरणाला नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांची सेवा नाथमहाराजांच्या चरणाला समर्पित व्हावी प्रार्थना करतो आणि सेवेला करतो. भरी पुढे विठ्ठल